की प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर महाकुंभ 2025 ला मकर संक्रांत ते महाशिवरात्री या कालखंडात होत आहे। मकर संक्रांतीला पहिलं शाही स्नान कुंभाचं होत आहे। या महाकुंभामध्ये आम्हाला माहिती आहे की हिंदू समाजाचे 33 कोटी देव या महाकुंभात विराजमान असतात आणि या महाकुंभाचं औचित्य साधून विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताकडे त्या महाकुंभात येणाऱ्या भाविक भक्त संत समाज यांच्या प्रसादाची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताकडे आहे। या निमित्ताने यवतमाळ विभाग या महाप्रसादाच्या महायज्ञामध्ये आपल्या संपूर्ण हिंदू समाजाचं फुललय फुलाची पाकळी सर्वांचा खारीचा वाटा या महाकुंभाच्या महाप्रसादाच्या महायज्ञामध्ये आपण घेत आहोत। आपल्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्या येथे यवतमाळ विभागाने महालंगर आयोजित केलं होतं। या महालंगरमध्ये यवतमाळ विभागाच्या प्रत्येक हिंदू जनमानसाने तन मन धनाने मदत केली होती आणि अयोध्येचं हे महालंगर विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत पूर्ण करू शकतो। या महालंगरमध्ये रोज 10 ते 15 हजार भाविक भक्तांनी प्रसाद घेतला होता। त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे लंगर सुरू झालं त्या लंगरच्या वेळेस आम्ही एक शबरी कोठी तयार केली होती आणि त्या शबरी कोठीमध्ये आम्ही राम शोधत होतो। दररोज सकाळपासून रात्री 2-3 वाजेपर्यंत आमचं लंगर चालायचं आणि हे लंगर चालवत असताना कुठेही आम्ही डिस्पोजेबल वापरलं नाही। पर्यावरणाचं संतुलन राखावं, पर्यावरण पूरक असं लंगर आम्ही त्या ठिकाणी केलं। त्याच धर्तीवर आमचं हे लंगर आपल्या प्रसिद्धी माध्यमातून सर्वतोरेची ख्याती झाली। विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय समितीने आम्हाला परत हा एक चान्स दिला। विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतावर ही जबाबदारी दिली की या महायज्ञात या महाकुंभामध्ये विदर्भ प्रांताला हा चान्स मिळाला। या लंगरच्या माध्यमातून जी धर्म संसद होणार आहे अयोध्येमध्ये आपल्या प्रयागराजमध्ये त्या 3700 साधू प्रसाद ग्रहण करणार आहेत। या महायज्ञात या महालंगरमध्ये आमच्या विदर्भ प्रांताच्या सर्व जिल्हा स्तरातून मदत होत आहे। यवतमाळ विभाग त्यात अग्रेसर आहे। यवतमाळ विभागाचे पदाधिकारी यांनी सांगितलं की पहिला ट्रक जाएगा तो यवतमाळ से ही जाएगा। म्हणून 7 तारखेला या यज्ञाकरता जो पहिला ट्रक इथून जाणार आहे धान्य सामुग्री घेऊन तो यवतमाळच्या धर्तीवरून जाणार आहे आणि यवतमाळच्या धर्तीवर खरोखरच आपण सर्व ज्ञात्यात विश्व हिंदू परिषदेला जे यश प्राप्त झालेलं आहे मग ते रामनवमीच्या माध्यमातून असो किंवा लंगरच्या माध्यमातून असो हे सर्व यश या यवतमाळच्या संपूर्ण हिंदू समाजाचं यश आहे। आणि आम्हाला माहिती आहे
की यवतमाळने ठरवलं तर निश्चितच हे महायज्ञ आम्ही निश्चितच पूर्ण करू. 45 दिवस या लंगर करिता यवतमाळ विभागातलेच कार्यकर्ते पूर्ण वेळ राहणार आहे. सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सेवा देणार आहेत. साधारणतः या लंगर मध्ये 35 कार्यकर्ते जे आचार्य आहेत ते सुद्धा आमचे कार्यकर्तेच आहेत. हे सगळे 35 कार्यकर्ते 45 दिवस त्या लंगर मध्ये राहणार आहेत. पूर्ण वेळ उपस्थित आणि समाजाची सेवा करणार आहेत.